वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले पीएसआय जालिंदर सुपेकरांवर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला। पुणे कारागृह विभागातील अधिकाऱ्यांनी कैद्यांच्या नावाखाली घोटाळा केल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला। तत्कालीन कारागृह पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर या दोघांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला। 2022 ते 25 दरम्यान कारागृहात रेशन तसंच कैद्यांसाठीच्या साहित्य खरेदीत 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांचा आहे। कॅन्टीनची खरेदी असो किंवा कैद्यांच्या शिद्याची खरेदी असो किंवा त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू असो त्याच्यामध्ये केलेला हा 500 कोटीचा मोठा घोटाळा। सुपेकरांना धाडस त्याच वेळी निर्माण झालं जेव्हा 2012 साली अशोक सादरे प्रकरणामधून ते सही सलामत बाहेर पडले। या सगळ्यांचे कारनामे जर करायचे असतील तर यांनी सेवा काळामध्ये काय काय उद्योग केले याची सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे। विशेषतः मी मुख्यमंत्र्यांना उद्याच भेटायची वेळ मागितलेली आहे आणि त्यांना मी हेच सांगणार आहे की अशोक सादरे प्रकरण पुन्हा रिओपन करा। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली। गुरुकुंज मोजरीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून कडूंचं आंदोलन सुरू झालं। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन, शेतमजूर, मच्छीमार यासह विविध घटकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी हे आंदोलन पुकारले। सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी बच्चू कडूंची आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला। दरम्यान बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रहारचे शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी देखील अन्नत्याग आंदोलन करत आहेत। अरे काही नाही, जास्त दूर नाही जाणार, जास्त 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता साताऱ्यात होतंय। स्थळ निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला। साताऱ्याला यंदा चौथ्यांदा संमेलन आयोजनाचा मान मिळाला। साताऱ्यात 1993ला शेवटचं साहित्य संमेलन भरलं होतं। औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूरनंही आयोजनात रस दाखवला होता, मात्र साताऱ्याला हा मान मिळाला। यंदा 32 वर्षांनंतर साताऱ्याला साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला आहे। साताऱ्यामध्ये 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज पुण्यामध्ये बैठक झाली। या बैठकीत साताऱ्याच्या छत्रपती शाहू स्टेडियमवर शिक्कामोर्तब करण्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल, त्याचबरोबर सांगली असेल या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात आली होती। त्यानंतर साताऱ्यामध्ये काल स्थळ पाहणी करण्यात आली। यावेळी मिलिंद जोशी आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या ठिकाणची स्थळ पाहणी करण्यात आली होती। त्यानंतर ही स्थळ पाहणी केल्यानंतर मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं, त्याचबरोबर प्रशस्त पार्किंग, प्रशस्त बैठक व्यवस्था असल्यामुळं या ठिकाणची निवड करण्यात आल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत त्यांना मागणी केली होती की यावेळीचं 99 जे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते साताऱ्यातील शाहू स्टेडियममध्ये घेण्यात यावं अशी मागणी मंत्र्यांनी देखील केली होती। त्याचबरोबर सातारच्या पदाधिकाऱ्यांनी देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं या ठिकाणची निवड झाल्यामुळं एक साताऱ्यात आनंदाचं वातावरण देखील निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोटके, एबीपी माझा, सातारा। तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा। याच व्हिडिओवर सोनाली बेंद्रेनं स्पष्टीकरण दिलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून